नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 24 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे। काल भाऊबीज होती त्यामुळे तोडणीवर परिणाम झालेला आहे आणि आता बघूया आता बाजारभाव काय मिळतात तर विचारूया आपण व्यापारी साहेबांना। साहेब नमस्कार। व्यापारी साहेब नमस्कार। नमस्कार साहेब। आज काय बाजारभाव? 4-4.5 रुपये मोलावले घेतात। 4-4.5 रुपये आणि मेघदूत मेघदूत आर्यमान वगैरे ते 200-250 रुपये। 200-250 असा बाजारभाव वाढतील? बाजारभाव वाढतील। अच्छा वाढतील। टोमॅटोचे बाजारभाव वाढतील असं व्यापारी सांगतात। आता हे साहेब म्हणतात मी आत्ताच आलेलो आहे, दिवाळी संपलेली आहे, बाजारभाव वाढावेत अशी अपेक्षा आहे। काय भाव आज बाजारभाव खरेदी होईल? आज आता साऊ चालू 4-4.5 रुपये। 4-4.25 500 पर्यंत जाणार नाही का? नाही आज नाही जाणार। व्हरायटी इतर संकरित बाकी माल 200 सुपर माल संकरितचा पुढं संकरित सुपर हां ते 4.5 नाही ते तुम्ही याचे सांगितलं ना गावठी टोमॅटोचे आणि 200-250 पुढे जाणार। वाढणार नाही बाजार पुढे वाढतील की नाही? नाही वाढणार। अच्छा वाढणार नाही। बरं चला हरकत नाही। नाशिवंत माल आहे, बाजारभाव वाढले पाहिजेत, शेतकरी बांधवांना अपेक्षा असते, माल एक नंबरचा असतो। व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या। नमस्कार। नमस्कार। भाव कुठून आले? कुठली व्हरायटी घेऊन आली? काय भाव मागतात आज? आज 350 पर्यंत 400 पर्यंत 350-400। काल बाजार जरा टाईट होते ना? काल नव्हतं आज आलोय त्याच्यामुळं कालचं काही सांगतो। बरं चला ठीक आहे हरकत नाही। टोमॅटोचे बाजारभाव अधिकचे वाढले पाहिजेत। व्यापारी बांधवांनो साखळी करू नका, शेतकऱ्याच्या टोमॅटोचे अधिकचे पैसे कसे होतील याबाबतची काळजी घ्या। शेतकरी खूप काबाड कष्टाने शेती पिकवत असतो आणि जर बाजारभाव योग्य मिळाला नाही तर शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते। दादा नमस्कार। कुठली व्हरायटी घेऊन आली आज? काय भाव मागतायत? अच्छा मागत नाही। 450चा बाजारभाव सांगतायत ना? नाही आता 4.5 ने व्यापारी म्हणतात ना? अच्छा मागत नाही। मागितलं पाहिजे, मागितले पाहिजे। शेतकऱ्यांची गमत आली त्यांना होत्या धरून सगळं गोळा करून करायचे मग कारभार करायचा हा विषय आहे ना। म्हणजे लोकांना थांबून ठेवायचं आणि मग पडून मागायचे। पडून मागायचे बाकीचे काय करावं असं। व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांची अडवणूक करू नका। नमस्कार हो भाऊ, कुठून आले तुम्ही? अलकोटी। कुठली व्हरायटी घेऊन आले? साऊचे। काय भाव मागतायत? अच्छा मागितलेच नाही। व्यापारी बांधवांनो जरा शेतकऱ्यांचा दुवा घ्या, टोमॅटो पडून मागू नका, माल खूप चांगला आहे। दादा नमस्कार। कुठून आले? पिंपळगाव घोडा, आंबेगाव तालुका। कुठली व्हरायटी? आर्यमान। काय मागणी झाली की नाही? सकाळ सकाळ व्यापारी फक्त फिरून जातात। आपण पाहतोय व्यापारी इथं आलेले आहेत परंतु टोमॅटोची पाहणी करतायत आणि बाहेरचे व्यापारी कमी असल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी ग्रुपिंग करायला नाही पाहिजे। टोमॅटोची खरेदी लवकर झाली पाहिजे। माल जर चांगला आहे तर थांबण्याची काही गरज नाही, शेतकऱ्याला सुद्धा त्रास देऊ नये अशी अपेक्षा आहे। भाऊ नमस्कार। कशी गेली दिवाळी? छान गेली। कुठून आले तुम्ही? अकोल्यावर। कुठली व्हरायटी घेऊन आले? 108। काय भाव मागतायत? अजून तर काहीच नाही मागितलं। असे मागितलेलेच नाही अजून। नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये बघा आता माल विक्रीला आणला आहे, व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत परंतु बाजारभाव 400-450 सावले असं म्हणतात पण प्रत्यक्षात मात्र खरेदी करत नाहीत। भाऊ नमस्कार। नमस्कार। कुठून आले तुम्ही? सातेवाडी पोतो। किती क्रेट आहेत? आमची 20 कॅरेट। काय भाव मागतायत? अजून मागणी झाली मागणी झालेली नाही। काय यंदा लागवड किती? लागवड आहे बऱ्यापैकी आहे। बऱ्यापैकी। काय यंदाचा सीझन कसा गेला? सीजन हापच आहे। हापच आहे। यंदा काय लॉसमध्ये आहे? लॉस आहे यंदा। काय नवीन लागवड वगैरे चालू आहे नवीन लागवड। काय टोमॅटोला एकरी किती खर्च येतो तुमच्याकडे? एकरी साधारणतः लाखभर रुपये। लाखभर रुपये येतो। काय मार्केट कमिटीला काही सूचना इथे? मार्केट कमिटीला काही सूचना नाही अजून, आता पहिल्यांदा आलोय आम्ही। अच्छा यंदा पहिल्यांदाच आले? याच्या अगोदर कधी आलेच नाही? यंदा पहिल्यांदा म्हणजे चालू यापूर्वी यायचे ना? यायचो। मार्केट कमिटीचा काय अनुभव? चांगला आहे। तर नारायणगावच्या टोमॅटो मार्केटबद्दल लोक निश्चित चांगलं बोलत आहेत, बाजारभाव चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे। आता आपल्यासोबत जरा शेतकरी या ठिकाणी आहे, इथं गर्दी झालेली पाहायला मिळते।
बघूया काय भाव विक्री होते. चांगल्या मालाचे पैसे व्हायला हवेत. योग्य लावलं मला नाही ना 450 बाजार नाही ना विकतच नाही 500 दिली विकत तुम्ही 450 हे नाही हे नको हे तुम्ही 250 विकून दाखवा तिकडे गिरणाऱ्याला पार हे झालं 400 लावले तुम्हाला सावला 420 रुपये 21 रुपये. नाही ते नको मला विकतच नाही दादा आमचं दिल्लीला भाव तिथं आम्ही काय करू खाली हायब्रिडची परिस्थिती डाऊन त्याच्यामुळे आम्ही हे लावतो. हे 450 लावायला नाही दादा इकडे नाही हो ते पण आता गाड्या आहेत माल कॅरेट शिल्लक म्हणून भरायचे नाही ते आता 250 रुपये जा त्यांना विचारा त्याला घ्यायचं मला नाही घ्यायचं मला जे घ्यायचं मी त्याचं लावलं नाही त्यांनी आता 20 काय बोलू शकतो हे 4.5 लावते नाही नाही बघा वाढाव कोणी घेत असं 10 रुपये टाका झाला. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये साऊची आवक कमी आहे. बाजारभाव 400, 450, 450 पर्यंत मिळत आहे. बाजारभाव अधिकचा मिळावा अशी अपेक्षा शेतकरी बांधवांना आहे. साऊ टोमॅटोची आवक कमी आहे. इतर व्हरायटीची आवक बऱ्यापैकी आहे परंतु बाजारभाव नाही त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतोय. साऊ टोमॅटो जे आहेत ते सुद्धा व्यापारी बांधव पडून मागतायत. वास्तविक असं व्हायला नाही पाहिजे. टोमॅटो जर चांगल्या क्वालिटीचे असतील तर त्याला बाजारभाव देखील चांगला द्यायला हवा. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक कमी आहे आणि बाजारभाव देखील अद्याप वाढायला पाहिजे तसे वाढत नाही. त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतोय. टोमॅटो खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. बाजारभाव चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे. नमस्कार. नमस्कार. झाली दिवाळी? हा झाली दिवाळी. कशी गेली दिवाळी? दिवाळी गेली मस्त गेली. आता काय आता कर्ज काढून शेती करायची वेळ आली. आता काय करायचं. आज किती क्रेट आहेत? हे आता 50 कॅरेट. काय भाव मागतात अजून? नाही आता चालू आहे. आता 2 मिनिटं झाली. तुम्हाला माहिती आहे आता काय करतोय. नाही साऊ मागतात 450, 450 पर्यंत साऊ आहे. काल 500 हो रुपये काल 500 पर्यंत होते. कमी झाले का आज असं व्यापारी म्हणतात आता चांगल्या क्वालिटीच्या मालाचे होतील पैसे आणि व्हायलाच पाहिजे. बघा आम्ही शेत तर आम्ही शेटच चांगल्या दराने माल घेतात. शेत दुवा घेतात शेतकऱ्यांची. नाही, चांगले चांगले. हे चवी द्यायची. बोला ना 550 काय हो? अरे काल तुम्हीच 500 घेतले. 500 घेतलं पण कालच्या मध्ये आजच्या मध्ये विक्रीमध्ये फरक होतो. आज उलट माल कमी आहे. काय होत काल शिंगोळी घातली, आज कमी आहे. आज मासवडी का ना हे चवी द्यायची. आम्ही शेटी योग्य बाजार भाव लावा. 500 ना विक्रास नाही, विक्रास खंड आहेत सांगा. काय भाव मागितला? 421 रुपये माहिती. 421 रुपये. हा मग 421 ने वक्कल गेलं पण आवाज तुमच्या दोघाची आवाज माझ्या दोघा नाही गाव गजरा आहे चांगले. नाही हो. गर्दी लावलं कलर नाही ना 5 रुपये लावा. परिस्थितीच नाही. 25 कमी लावा. पाहुणे साऊ टोमॅटोला बाजारभाव 450 पर्यंतचा मिळतोय आणि इतर व्हरायटीला 200-250 रुपयाचा बाजारभाव या ठिकाणी आहे. टोमॅटोची आवक कमी आहे. बाजारभाव मात्र मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या वर्षीचा सीझन शेतकऱ्यांचा आदबट्ट्यात गेलेला आहे. व्यापारी बांधव इकडे फिरकत नसल्यामुळे शेतकरी आपलं मस्तपैकी मोबाईलवर गाणी ऐकत बसतात. शेवटी काय करणार, गिरायकाची वाट पाहतात. नमस्कार. नमस्कार. कुठून आले? मिरजगाव. मिरजगाव. किती लांब आहे इथून? 65-70 किलोमीटर. काय भाव मागतात आज? भाव कुणी आलंच नाही. आज कोण आलंच नाही. चला टोमॅटो चांगले पैसे होतील. बाजार ठीक आहे थोडेफार आता कमी जास्त तर आहेच आहे. शेवटी तर नाशिवंत माल आहे. बाजारभाव अधिकचा मिळावा अपेक्षा असणं साहजिक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? सुरू करडे तालुका सुरू शिरूर. किती क्रेट आणले? 70 काय भाव मागतायत? 150 200 150-200. एकरी खर्च किती येतो?
एकरी तसा खर्च करायचा जर म्हणलं तर येतो ना 1.5 लाख रुपये खर्च. 1.5 लाख रुपये. यंदाचा सीझन कसा गेला? यंदाचा सीजन लई बेकार गेलाय. सध्या मार्केटच नाही, उठावच नाही मालाला. मालाला उठाव नाही, रोगांचा प्रादुर्भाव खूप आहे. हो, जो काय खर्च झालाय तो खर्च पण निघाला झालाय. अशी गंमत झाली. शेतकरी खूप अडचण येते. शेतकरी अडचणीचे, कांद्याने अडचणीत आणलाय, टमाट्याने अडचणीत आणलाय. सरकारचं धोरण काय चाललंय हे समजायला झालंय कोणाला. बरोबर आहे. कांद्याचे सुद्धा बाजारभाव पडलेत, लोक कांदे फेकून देत आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला यंदा खूप तोट्यामध्ये शेतकरी चाललेला आहे. जगाचा पोशिंदा आपण म्हणतो, परंतु त्याची अवस्था अगदी फार केविलवाणी झालेली आहे. दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? आम्ही पारण तालुका. कुठली व्हरायटी घेऊन आली? व्हरायटी आमची आर्यमान आहे. काय भाव मागतात? 250-300 रुपये. 250-300. किती लागवड आहे? लागवड 1 एकर आहे. किती क्रेट आणले आज? आज 103 कॅरेट आहे. 103. 3. काय मार्केटला काही सूचना वगैरे? मार्केटला काय नाही, व्यवस्थित आहे. काय व्यवस्थित वाढले पाहिजे आहे? जरा. बाजार वाढले पाहिजे. बरोबर आहे. व्यापारी बांधवांनो, बाजारभाव वाढवा, शेतकऱ्याचा दुवा घ्या. आवक कमी आहे, व्यापाऱ्यांची संख्या सुद्धा कमी आहे. बघ्याची भूमिका घेऊ नका. जर कमी माल आहे तर योग्य बाजारभावाने मागणी करा आणि शेतकऱ्याला सुद्धा 4 पैसे अधिकचे मिळवून द्या अशी अपेक्षा. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आले? श्रीगोंदा. श्रीगोंदा. हो. किती वाजता निघाले होते? 1 वाजता. रात्री. हो. झोपले का नाही? पाऊस चालू आहे आमच्याकडे. पाऊस चालू आहे. किती क्रेट आणले? 165. 165. काय भाव मागतायत? 250-300-250. 250-300-250. व्हरायटी मेघदूत. काय यंदाचा सीझन कसा गेला? फ्लॉप गेला बघ. फेल गेला, डब्यावर गेला. डब्यात गेला. तर बघा एवढा चांगला सोन्यासारखा माल आहे. व्यापाऱ्यांनो, शेतकऱ्यांचा नकार आहे बाबा, न तळतळाट घेऊ. तर एवढ्या चांगल्या क्वालिटीचा माल आहे तर पडून मागणं योग्य नाही. भाई साहब नमस्ते. क्या रेट से मांग रहे हैं आप? अरे आप नहीं, बोला ना. चलो कोई नहीं बोल रहा है यार. ऐसे कैसे? 200 रुपये. 200 रुपये क्रेट. कौन सी रेट है? वैरायटी कौन सी है? मेघदूत है. बाजार बढ़ेंगे क्या नहीं बढ़ेंगे? बढ़ेंगे बढ़ेंगे. चलो इधर का लाल माल है. ये 2 व्यापारी साथ में. भाई साहब क्या रेट से मांग रहे हैं? 250 रुपये. मंडी बढ़ेगी या नहीं बढ़ेगी? थोड़ा टाइट हो जाएगी. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची खूपच आवक कमी झालेली आहे आणि बाजारभाव मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांची नाराजी आहे. व्यापाऱ्यांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. शेतकऱ्यांची लुटमार होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या. तर तसं झालं नाही तर शेतकरी खूप आदबट्ट्यामध्ये जाणार आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं एक नाव झालेलं आहे. जर असं बाजारभाव कमीने जर मागितले तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळते. शेतकरी भल्या सकाळी या ठिकाणी येत आहेत. टोमॅटोची विक्री होईल, 4 पैसे अधिकचे होतील अशी बळीराजाला अपेक्षा असते, परंतु व्यापारी पडून मागतात. दादा नमस्कार. कुठून आले? वडगाव रस्ता शिरोळ. किती क्रेट आहेत? 150. काय भाव मागतात? 200 रुपये. लागवड किती? लागवड किती? 1 एकर. 1 एकर. काय बाजारभाव अपेक्षित आहे? 300-400 तसं जाईल तसं. काय यंदाचा सीझन कसा गेला? काय मार्केटच नाही. काय मार्केटच नाही. पावसाचा फटका वातावरण भरपूर. काय टोमॅटोवर कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे? बुरशी, आळीचं, पावसाने बुरशीच जास्त आहे. डाग येतात. सध्या काय पाऊस वगैरे? नाही, काल बी पाऊस. काय पण पाऊस? यंदाच्या वर्षी शेतकरी प्रचंड आदबट्ट्यामध्ये आहे. शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे होत नाही आणि कुठल्याच मालाचे पैसे होत नसल्यामुळे शेतकरी प्रचंड नाराजी व्यक्त करतोय. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये आज 24 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक अत्यल्प आहे. बाजारभाव साऊ व्हरायटीला 400-450 रुपयाचा बाजारभाव आहे आणि इतर व्हरायटीला मात्र बाजारभाव खूप कमी आहे. 150-200, 250 रुपयाचा जर बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांनी तोडणी, वाहतुकीचा खर्च कसा करायचा, हा खर्च कसा भागवायचा, आपल्या कुटुंबातील सदस्यांना कसा खर्च करायचा असा प्रश्न आहे. यंदाची दिवाळी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड अडचणीची गेलेली आहे. आपण शेतकऱ्याला म्हणतो बळीराजा जगाचा पोशिंदा, परंतु हा जगाचा पोशिंदा यंदाच्या वर्षी
भिकेला लागलेलं आहे अशीच म्हणायची पाळी आलेली आहे. सरकारसुद्धा या शेतकऱ्यांसंदर्भामध्ये योग्य उपाययोजना करत नाही. सध्या कांद्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे लोकांनी कांदे बराकीमध्ये साठवले आणि पाऊस सतत असल्यामुळं ती बराकी ओपन करता आली नाही. आता शेतकऱ्यांनी त्या बराकीमधले कांदे काढलेले आहेत. त्यातले निम्म्याहून अधिक कांदे सडलेले आहेत. अक्षरशः हे सगळे कांदे फेकून द्यावे लागत आहेत. टोमॅटोचे 4 पैसे होतील अशी बळीराजाला अपेक्षा असते, परंतु यंदाच्या वर्षी टोमॅटोला बाजारभाव फारसा नसल्यामुळं शेतकरी आदबट्ट्यामध्ये आहे. टोमॅटोला होणारा खर्च, महागडी औषधं, महागडी खतं एवढा सगळा खर्च करायचा आणि जर बाजारभाव नाही मिळाला तर मात्र शेतकऱ्याची मोठी चिंता वाढते. आपल्या कुटुंबातील सदस्यांना, कच्च्या बच्च्यांना कसं जगवायचं, शेतकऱ्याला दुसरा कुठलाच आधार नसतो. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. भले तुम्हाला नफा थोडा कमी झाला तरी चालेल, परंतु शेतकऱ्याला आदबट्ट्यात घालू नका अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.